आज आपण बनवूया शेंगदाण्याची चटणी। आपण आता शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकू त्याच्यामध्ये। तेल टाकून व्यवस्थित भाजून घेऊ आपण। तेल टाकून घेऊ। व्यवस्थित खरपूस आपण भाजून घेऊ शेंगदाणे। शेंगदाणे चांगले असे आपले खरपूस भाजून झालेले आहे। शेंगदाणे आपण आता काढून घेऊ। छानसा कलर बी आलेला आहे त्यांना, बघू शकता तुम्ही। पण आता तव्यावर हिरवी मिरची भाजून घेऊ। मिरच्या आपल्या व्यवस्थित भाजून झालेल्या बघू शकता तुम्ही, कसा कलर आलेला आहे त्यांना। आता आपण मिरच्या काढून घेऊ। आता आपण लसूण सुद्धा भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकून घेऊ। लसूण आपले व्यवस्थित भाजून झालेले आहे बघू शकता तुम्ही। आता लसूण आपण काढून घेऊ। शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आपण थंड करून घेऊ। थंड झाल्यानंतर मिक्सर मध्ये आपण त्याला बारीक दळून घेऊ। शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण आपले थंड झालेले, आपण आता मिक्सर जार मध्ये काढून घेऊ। त्यात बारीक कापलेली कोथिंबीर घालतोय मी। इथे जिरे घेतलेले, चवीनुसार मीठ। आता आपण हे मिक्सर जार मध्ये एकदम बारीक दळून घेऊ। आपली शेंगदाण्याची चटणी रेडी झाली। आपण आता काढून घेऊ। बघू शकता कशी झालेली, एकदम छान। ही चटणी तुम्ही कुठे बाहेर गावी गेले तर 5 ते 6 दिवस आरामशीर टिकू शकते। ही चटणी अशी आहे ती, खायला पण खूप चवदार आहे। कोथिंबीर, शेंगदाणा चटणी रेडी।